इलेक्शन आले आपण पंचायतच्या इलेक्शनला उभा आहे आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायचं. नक्की करणार आणि आता इलेक्शनला आपण यायला पाहिजे. काय लागेल खाणं पिणं सगळं माझ्याकडनं तुम्हाला मिळणार आहे. रोज सकाळी सकाळी आपल्या इथं बंगल्यावरती यायचं आणि काय आहे माझ्याकडनं घ्यायचं. काय म्हणणं बरोबर आहे यायला पाहिजे. मला सगळ्यांना मी ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक खात्यात काम लावतो. काळजी करायची नाही आणि आजपासून कोणी काम धंद्याला जायचं नाही. सगळं आपण बघणार आहे. काळजी करायची नाही. अजिबात टेन्शन घेऊ नका. राजा भाऊ आपले सगळे काम झाले पाहिजे. सगळ्यांची काम मी करणार. माझ्या विश्वास ठेवा. बाकी काही काळजी करायची नाही. आणि मी तुम्हाला शब्द देतो आज मी सरपंच झालो की तुमच्या सगळ्यांची कामं फिक्स. काळजी करू नका. आपल्या इथल्या रस्त्याची ड्रेनेजची संडासाची कामं झाली पाहिजे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे. आपलंच कार्यकर्ते तुम्ही. तुम्हालाच मी टेंडर देणार. तुम्ही काय काळजी करताय. आज पण म्हणते मी आहे ना तुमच्या पाठीशी. काळजी करू नका. कामाला आता आबा कुठं चालला. काय आमच्या भावाचं इलेक्शन चालू आहे ना. हा तिकडे चालू होतो. कार्यक्रम चालू आहे. हा का. इलेक्शन मध्ये जरा केलोय. होय तुमचा भाऊ आहे. इलेक्शन चालू आहे. इलेक्शन का. बर तुमचा भाऊ मग नेते ना आमचा भाऊ. युवा नेता. मग तुमच्या भाऊला काही चव आहे का. काय चव नाही. आमचा नेता आहे ना तो. सांगू का मग. काय सांगतो. आमच्या भाऊचं काय सांगू तुला. काल ढाब्यावर बसले होते आमचे भाऊ. फोन केला मला. म्हणलं ये ढाब्यावर जेवण चालू आहे. गेलो मी लगेच. एक 90 दिली मला. आणि ते काय चिकन चिली का म्हणतात ते बी दिलं. आमचा बी भाव काय कमी आहे का त्याच्यामध्ये. आमचा भाव इलेक्शन मध्ये आला ना क्वार्टर देतो तो. ते फक्त 5 वर्षातून एकदा देत असेल. ते देतो ना. पण आमचा नेता माहितीये का तुला. कधी बी कुठं बी प्यायला बसू दे लगेच फोन करतात. भाऊ प्यायला बसलो ये लवकर. काय दादाचं कौतुक सांगायला लागला. हा मग काय काय दादा काय कमी आहे का आमचा. आमचा दादा काय कमी आहे का. काय तुझ्या भाऊचं कौतुक रे. अरे माझ्या भावाला कधी बी निमेराचा फोन केला ना कधी बी निमेराचा पैसे पाठवत होतो. माहितीये का. अरे भाऊ तुमचा पैसे पाठवतो पण नंतर 10% वसूल करतो की त्याचं काय. आता तो फोनवर काय पाहिजे का त्यानं. तुला नाही माहिती. अरे तुमच्या नेत्याला काही चव आहे का. तो शंकर्या माहिती ना तुझा मित्र. त्याला तुमच्या भाऊनी 1 लाख रुपये दिले ते व्याजाने. 4 महिन्यांनी 4 लाख वसूल केले की. शक्यच नाही. अरे काय चव आहे का तुमच्या भाऊ. असा नेता असतो बाई पुढं. आमच्या भावाचं नाव ठेवू नको. कार्यकर्त्याकडून पैसे वसूल करतात व्याजाने ते. नाही असं शक्यच नाही. तुला काय माहिती काय ना तुमच्या भाऊ बद्दल. काय झालं. आपल्या इथं पाईपलाईनचं काम केलं. त्याच्यात किती पैसे खाल्ले किती भ्रष्टाचार केला माहितीये का तुला. काय बोलू नको. आपल्या इथं रोडचं काम केलं. लक्ष्मीनगर ते वनदेवी तिथं पैसे खाल्ले. परत दुसऱ्यांदा रोड केला वनदेवी ते लक्ष्मीनगर. काय बोलू नको. एका कामाचे 2 पैसे खाल्लेत. आमचा नेता तसं करणारच नाही. अरे तुला काय माहिती आहे का. म्हणे आमचा नेता काही चव आहे का याच्या नेत्याला. आमचा नेता असा करतच नाही. तुमच्या भावाने गटरी सोडले नाही. संडास सोडला नाही. एवढा पैसा खाल्ला. आमच्या भाऊचं काय सांगू नको. तुमच्या भाऊपेक्षा कमीच पैसे खाल्लेत. आमच्या भावाने काय खाल्ले. तू माझं डोकं पेटू नको बरं का. माझं डोकं पेटू नको. काय रे कौतुक. काय तुझं कौतुक. काय सांगणार मला. तुमचे पैसे देऊन टाकन बरं का. तुम्ही भरले ना माझे. आमचे देऊन टाकू पैसे. नेत्यामुळे आमचे
अहो हे मान्यतेबद्दल काय बी बोलत होते मी कसं काय ऐकून घे माझ्या नेत्यामुळे बोलल्यावर काय कोण ऐकून घेणार मला आहे? वाटणार आहे का मी? हा? काय म्हणजे काय आपण ऐकून घे आमच्या नेत्याबद्दल आमच्या नेत्यामुळे बोलल्यावर काय आणि काय सीट करणार आहे का? हा चल दाखवा ह्याला दाखवा राजा बोल ते कार्यकर्ते सगळे डोकं फोडलं आहे खाली बस. हा तेवढं होतच असतंय. आता ग्रामपंचायतीचं इलेक्शन आलंय म्हणल्यावरती लोक आता हे कार्यकर्ते सगळे एकमेकांमध्ये भांडाभांडी करणार, डोकं फोडाफोडी करणार. आता तेवढं ते आमच्या सारख्याला आता ते सांभाळून घ्यावंच लागणार आहे. आता हो आता पुढचा विषय काय झालाय ते काय अमोलचे कार्यकर्ते ते दारू पिणार, भांडण करणार, पडणार डोके एकामेकाचे, त्यांचं कामच आहे. आणि कार्यकर्त्यांना तेवढंच ठेवावं लागतंय. नाहीतर ते आपल्या डोक्याला अजून ताप करतील आणि आपल्या डोक्यावर येऊन बसतील असाही परवा होईल. नाही तर व्हायचं आपल्या डोक्याला तापर मग काय. ऐकताय तुमच्या त्याच्यासाठी तुम्ही एकमेकाचं डोकं फोडून घेताय आणि त्यांच्या उन्हावर बसताय. आता ऐका खरंच चुकलं राव आपलं. आपण यांच्यासाठी भांडतोय एकमेकांसोबत आणि हे बघ यांचं काय विचार आहेत आपल्यासाठी. आपला जीव मारायला तयार आहे यांची. अरे मी बायका पोरं सोडून यांच्या मागे फिरतोय राव यांचं हे करत. मग यांचा काय उपयोग आहे आपल्याला? आपण एकामेकाचे डोकं फोडताय आपण. काय उपयोग आहे त्याचा? खरंच राव चुकलं आमचं राव, खरंच चुकलं. इथून पुढे आपण भांडणं करायची नाही, काय नाही. खरंच राव आपण खरंच एकत्र राहू, आपण भावासारखं राहू. पण यांच्या असल्या नेत्यांच्या मागे फिरण्यात करण्यात काय उपयोग नाहीये. भाऊ पैशाच्या मागे पडणार आहेत. बरोबर आहे. इलेक्शन आलं की आपल्याला पैसे दारू पास हा, दारू पाहते ह्याला त्याला मारायला लावतात. आणि आपण त्याच्यातच आहे आमचे नेते करत बसतो. काय उपयोग नाही. काय किंमत आहे आपली बघितली ना. ते ऐकेल ना आता. स्वतः कानाने ऐकलं राव. भाऊ खरंच तुम्ही आमचे डोळे उघडले. खरंच इथून पुढे आम्ही आम्हाला दवाखान्यात खर्च केलेला ना तुम्हाला आम्ही देऊ. हा चालते आणि तुम्ही आमचे डोळे उघडले. आम्ही खरंच तुमचे उपकार विसरणार नाही. खरंच तुम्ही परत असं करू आम्हाला दाखवून दिलं की आमची काय लायकी असते, नेते आमच्याबद्दल काय विचार करतात. नाही इथून पुढे होणार नाही. भाऊ इथून पुढे लक्षात ठेव, आपण अजिबात यांच्यासाठी भांडायचं नाही. अजिबात नाही. हा काम करायचं, घर सांभाळायचं, बस. पोरं बाळ बघायची. पण यांच्या मागे चुकून पण फिरायचं अजिबात जायचं नाही. आबा तू माझा भाऊ आहे चल. चल.